उभारणीवरून तलासरी तालुक्यात कित्येक दिवसांपासून तणाव सुरू आहे। तेथील शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला अजूनही मिळाला नाही। त्यामुळे तेथील एका शेतकरी महिलेने आत्महत्या केली आहे। पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात कोचाई गुरोडपाडा या ठिकाणी राहणारी महिला लक्ष्मी परसूद बरफ या महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। लाडकी बहीण एक गेली का असा प्रश्न सरकारला पडला असेल, परंतु या महिलेचे मुंबई वडोदरा सुपर हायवे मध्ये ह्यांची जमीन गेली आहे आणि त्याचा मोबदला तेथील काही लोकांना दिला गेला, परंतु त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मोबदला दिला नाही। कारण तिचे पती बोटीत कामाला गेले होते आणि त्यांच्या नावाने चेक तयार होता। त्यानंतर बोटीतून परत आल्यानंतर ते डहाणू प्रांत ऑफिस मध्ये गेले तेव्हा सुद्धा त्यांना चेक दिला नाही। तर जमिनीचा मोबदला न मिळाल्यामुळे लक्ष्मी यांनी आत्महत्या केली असे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी सांगितले। तेथील शेतकऱ्यांची पिढ्यानपिढ्या त्यांची जमीन आहे। त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या जमिनीसाठी सुद्धा त्यांना भांडावं लागतं। त्यांची जमीन गेली आहे, त्याचा मोबदला सुद्धा त्यांना मिळत नाही। त्या मोबदल्यासाठी त्यांना मोर्चे आंदोलने करावी लागतात। अक्षरशः या मोबदल्यासाठी एका महिलेने आत्महत्या केली आहे। आत्महत्या केल्यानंतर शासनाला आता जाग आली आहे आणि मोबदला देणार असल्याचे त्यांनी आता आश्वासन दिले आहे। आईला आम्हाला सांगितले होते काय पैसा नाही भेटणार, काय नाही करू, काय असं करत होती। ते टेन्शन ते दिवशी पाशी घेत होती। मी या ठिकाणचा स्थानिक रहिवासी शिवराम रामा बरफ। आम्ही गेल्या 2012 सालीपासून जेव्हापासूनचे सर्वे झाले जागा, तेव्हापासून आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय। आम्ही आता म्हणजे जवळजवळ 3 ते 4 पिढ्यांपासून आम्ही जागा कसतोय। आम्ही सध्या कसतोय, ती जागा कसतोय। तेव्हापासून आम्ही हा लढा चालूच आहे। शासना दरबारी असो किंवा हायवे ऑथॉरिटीच्या समोर असो, हा लढा चालू असताना पण आम्हाला त्या दिवशी म्हणजे 3 तारखेला ज्यावेळेस सन्माननीय प्रांतसाहेब गांधी साहेब आले आणि चेक वाटप डिस्ट्रीब्यूट त्यांनी केलं आणि त्यावेळेस सर्वांना दिलं। आणि जी आज जी मृत व्यक्ती झाली, त्यांचे जे पती होते, पतीच्या नावाने जो चेक होता, आम्ही त्यांना प्रांतसाहेबांनाही विनंती केली। आम्ही पाडकरी म्हणून ती 4-5 लोकांनी आम्ही विनवणी केली, साहेब असं आहे, ते बोटीत गेलेले आहेत कामानिमित्त आणि आल्यानंतर त्यांचं 1-2 महिने असेच जाणार आहेत आणि ते कमावणार काय, आणि ते जर ते तिकडनं आल्यानंतर त्यांचे जर नुकसान होत असेल आणि हे पण तुम्ही देत नसाल तर थोडंसं आम्हालाही वाईट वाटतं। म्हणून त्याची फार विनवणी केली तरीही त्यांचा चेक दिला नाही। आणि त्या दिवशी आय थिंक ती पण थोडीशी माझ्यासमोर पण थोडीशी नाराज होती आणि आम्ही पाडकऱ्यांनी दोघं तिघांनी आम्ही त्याला समजवण्याचा प्रयत्न केला। जास्त नाराज होण्याचं कारण नाही, जे असेल तर आपण त्या आपल्या हक्काचं आहे ते आपण घेऊ, त्यांच्याकडून बोललो होतो। आणि त्यानंतर आता 2 दिवस, काल आणि परवाच्या दिवशी आमच्याशी सकाळी संपर्क झाला नाही आणि त्यांचे जे पती गेले होते बोटीमध्ये, ते काल आले, त्यांच्याशी संपर्क झाला नाही आणि ते आल्यानंतर आज ते परत ते चेक घ्यायला डहाणू प्रांत ऑफिसला गेले होते। पण त्यांना त्या ठिकाणी ऑफिसमधून असं आता आमच्या प्राथमिक निदर्शनास असं आलं माझ्या की आता मी त्यांना इथं आल्यानंतर विचारलं का तुम्ही गेलो तुम्हाला काय सांगितलं प्रांत ऑफिसवरून, म्हणे आम्हाला तिथून तुमच्या कोचायलाच गेलेले आहेत सगळे जे आहेत ते कर्मचारी तिथे गेलेले आहेत। आणि त्याच्यानंतर ती काय प्रेशरमध्ये होती आणि त्या प्रेशरमध्ये आमच्या एक प्राथमिक अंदाजानुसार त्याच्या प्रेशरमुळे त्याने कदाचित हे पाऊल उचललं असावं असं माझं प्राथमिक एक इथली प्रतिष्ठित नागरिक म्हणून माझी अशी प्रतिक्रिया आम्ही तुमच्या मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करू इच्छितो। आणि प्लस असं आहे का ही जी घटना घडली ह्याच्या पाठीमागे कोणतरी जबाबदार आहे। एक तर हायवे ऑथॉरिटी असो किंवा प्रशासन अधिकारी असतील, ह्यांना कोणतरी जबाबदार आहे आणि त्या जबाबदार व्यक्तीने आम्हाला न्याय द्यावा। आमची जी 4-5 पिढ्यांपासून जे आम्ही कसतोय त्याचा मोबदला आम्हाला ते काय तुम्ही काम जे केंद्र सरकारचा जो प्रोजेक्ट आहे तो आम्हाला कुठं अडवायचं वगैरे, काय त्यांच्याशी वाद घालायचा अशातला प्रश्न नाही आहे, परंतु आम्हाला आमचा जो हक्काचा मोबदला आहे काय जे असेल ते आम्हाला मिळावं यासाठी मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून शासना दरबारी हात जोडून विनंती करेन आणि त्यांनी त्वरित त्या कार्यवाही करावी असं मी कळकळीची विनंती करेन। आम्ही चेक घ्यायला गेलेलो होतो, आम्हाला दिला गेला नाही। आमची जमीन पूर्ण
लेवल करून घेतली आणि त्यामुळे घरामध्ये डिप्रेशनचं वातावरण आलं म्हणून सोसायटीला कुटुंबांचा आरोप आहे. ते कुटुंबांचे आरोप असेल, परंतु याच्यामध्ये काय आहे, ज्यांच्या नावानी नोटीस आहे फक्त त्यांच्याच आम्ही चेक वगैरे देऊ शकतो. त्यांच्या नवरा किंवा त्यांच्या मुलगा वगैरे आलं ते देऊ शकत नाही, कारण त्यांचा अंगठा वगैरे घ्यावंच लागतं. तर ते आम्ही फक्त त्यांच्या नावानी नोटीस आहे त्यांच्याच देऊ शकतो. न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तलासरी.